मी जे त्याच्यावर चिंतन केलं तेच समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. या ओवीमध्ये किंवा या अध्यायामध्ये काय सांगितलं की वेगवेगळे योग, भगवद्गीतेमध्ये वेगवेगळ्या अध्यायामध्ये वेगवेगळे योग सांगितले आणि या 17व्या अध्यायामध्ये भगवंताने श्रद्धा त्रय विभाग योग सांगितलाय. म्हणजे वेगवेगळ्या श्रद्धा आहेत, 3 श्रद्धा सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे सात्विक श्रद्धा, दुसरी जी आहे ती राजस श्रद्धा आणि तिसरी जी आहे ती तामस श्रद्धा. जसं माणसामध्ये किंवा वेगवेगळ्या प्राणी मात्रामध्ये 3 प्रकारचे गुण असतात. एक तर सत्वगुण, रजगुण आणि तमगुण. तशाच श्रद्धा आहेत. सात्विक श्रद्धा हे मोक्षाचं साधन असतं. मोक्ष कसा मिळतो तर यज्ञ, याग, दान, तप यामुळं मोक्ष मिळतो. याच्यामध्येच सत्संग सांगितला आहे, संतांचा संग सांगितला आहे, आई वडिलांची सेवा सांगितली आहे, गुरूंची सेवा सांगितली आहे. ही झाली सात्विक श्रद्धा. भगवान श्रीकृष्ण दुसरी श्रद्धा सांगत असताना अर्जुनाला सांगतात की दुसरी जी आहे ती राजस श्रद्धा आहे. राजस श्रद्धेमध्ये काय येतं तर याच्यामध्ये सिद्धी, ऐश्वर्य, संपत्ती या सगळ्या गोष्टीचा समावेश होतो. यामध्ये भौतिक सुख मिळतं. यामध्ये आपल्याला भौतिक सुखाबरोबरच आपल्यामध्ये लोभी प्रवृत्ती निर्माण होते आणि लोभी प्रवृत्ती बरोबर आपण पूजन जे करतो ते आपण आईवडिलांचं नाही किंवा संतांचं नाही किंवा यज्ञ करत नाही, तर इथं जे आहे ते आपण राक्षसांचे तो यमाचे पूजन करत असं सांगितलं गेलं. तिसरी श्रद्धा जी सांगितली आहे ती तामस श्रद्धा आहे. सगळ्यांना माहिती तामसी वृत्ती म्हणतो आपण. काय तामसी वृत्ती जवळ येतो असं म्हणतो की जे असतं की त्याच्यामध्ये काय होतं की आळस किंवा राग, हिंसा या सगळ्या गोष्टी ते तामसी वृत्तीमध्ये येतात. इव्हन कधी कधी तर दुसऱ्यांचा जीव घेण्याची वृत्ती जी आहे ही सुद्धा तामसी वृत्तीमध्ये येते. आणि ही वृत्ती प्राप्त करण्यासाठी त्यांना काही विशेष करायची गरज नाही. ही करतात ती भूताखेताची पूजा करते, जादूटोणा करते, ही वृत्ती जी आहे तामसी वृत्ती असं म्हटलं गेलं. आणि अंधश्रद्धा वगैरे हे तामसी वृत्तीचा प्रकार आहे. त्यामुळं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना, तू ह्या 3 श्रद्धा ज्या आहेत किंवा 3 ज्या वृत्ती आहेत त्यापैकी तू सात्विक वृत्तीचा तू अंगीकार केला पाहिजेस. हे साधारणतः या सगळ्या श्लोकाचं आणि या अध्यायाचा मतितार्थ आहे. आता आपण थोडं ओवीकडे येऊया. ओवीमध्ये बघायचं तुम्हाला की पुन्हा एकदा होतो की सकल तीर्थांची धुरे जिये का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोण किजे. हे सांगत असताना जी सात्विक गुण आहे किंवा सात्विक श्रद्धा जी आहे त्या सात्विक श्रद्धा सांगत असताना त्यांचं असं म्हणजे की आई वडिलांची सेवा, म्हणजे आपण तेवढाच भागापुरता आपण जरा थोडंसं कॉन्सन्ट्रेट करूया किंवा त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करूयात. याचा जर सरळ अर्थ जर घ्यायचा म्हणलं तर सर्व तीर्थामध्ये श्रेष्ठ मान जे माता पितृ आहेत त्यांची सेवा करण्यात जो आपले शरीरही ओवाळून टाकतो असा सात्विक भाव आपल्या निर्माण होतो. आता बघा, गेली 11 वर्ष आपण इथं जमतो आहोत, श्रद्धेनं भजन पूजन करत आहोत. असा आपण जर विचार केला तर जवळपास प्रत्येक वर्षी 8 दिवस म्हणजे 11 ते 88 कीर्तन इथं झालेले आहेत. प्रवचने असे जवळपास 70-75 प्रवचन झाले आहेत. अखंड हरिनाम सप्ताह झाला आहे. ते का होऊ शकलं सांगा? इथं माझे वडील आहेत म्हणून नाही झाले. इथं तुमचेही वडील आहेत, तुमचेही गुरु आहेत, तुमचेही श्रद्धास्थान आहे. आणि हे सहजासहजी हे उपलब्ध. रात्रीच कीर्तनकार सांगत होते ह्या सगळ्या गोष्टी जे ते पुण्यस्मरण जे त्याचं कुणाचंच होत नाही. कदाचित माझे वडील म्हणून, माझे गुरु म्हणून माझी श्रद्धा जास्त असेल, पण असंही असत नाही. कारण इथं कमी जास्त असं प्रमाण करता येणार नाही ह्या प्रेमाला, ह्या श्रद्धेला. काका सांगायचे की त्यांना ज्यावेळेस कीर्तन करण्याचा एडशीमध्ये तुम्हाला माहिती आहे बाप्पा की त्यांना ज्यावेळेस भाऊंनी सांगितलं की आता काका तुम्हाला कीर्तन करायचे, बरेच दिवस ऐकत होते आणि तुम्हाला कीर्तन करायचे. कारण काकांची श्रद्धा भाऊंच्यावर होती, भाऊंचं प्रेम काकांच्यावर होतं. आणि त्यांनी ज्यावेळेस सांगितलं नाही मी करू शकणार, माझे हात लटलट कापतील, माझे पाय लटलट कापतील. परंतु त्यांनी सांगितलं नाही म्हणे आज जर तुम्ही कीर्तन केलं नाही तर कीर्तन होणार नाही. मग स्वतः भाऊ जे आहे ते आपले
धोत्राचं आपलं पांघरून घेतलं आणि बाजूला बसले की त्यांना भीती वाटायला नको. पण त्यांना एक पाठीराखा होता आणि त्यांनी जो अभंग घेतला होता त्यावेळेस तो हाच अभंग होता की श्री गुरु सारिका असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करे. या अभंगानं त्यांना इतकं पाठबळ दिलं, इतका आत्मविश्वास दिला की त्यांना पुढचं कुठलंच काय करायचं तरी नाही. बघा अभंग किती गोड आहे. त्याच्यामध्ये श्रीगुरु सारिका असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करे. जर श्रीगुरु माझ्या मागं आहे तर मला दुसऱ्याची भीती बाळगायची काही कारण नाही. तशाच प्रकारे माझ्या मागं माझे आई वडील आहेत, विठ्ठलाचा फोटो आहे, परमदैवत विठ्ठल, जे की मला सुरुवातीला काय व्हायचं होतं, ब्राह्मण विचारायचे म्हणजे पूजा करायचं ना तेव्हा तुमचं गोत्र कोणतं, मला काही माहिती नाही. काकाला विचार गोत्र कुठलं आपलं, ते म्हणे आपलं विठ्ठलच गोत्र आहे सांगून. इतकं एकरूप झाले होते म्हणजे विठ्ठल पिता विठ्ठल माता सगळ्या गोष्टी ज्या ते विठ्ठल आहे माझं, बाकीचे दुसऱ्या कुठल्याही त्यांना कुठल्याच देवाची कधीच गरज नव्हती पडत. मग त्यांनी जो अभंग घेतला तर कळालं की दुसऱ्याकडं काय श्री गुरु सारिका असता पाठीराखा इतरांचा लेखा करून राजयाची कांता काय भिक मागे मनाची अजून सिद्ध करावी. राजाची जर बायको तिला भीक मागायची गरज आहे का? तुला जे पाहिजे कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय वाणी त्याला सांगी जोजी. कल्पवृक्षाखाली बसल्यानंतर त्याला काय मागायचं आणि ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उतरलो गुरुकृपा. गुरुकृपा झाल्यानंतर तुम्हाला कुठल्याच गोष्टीची गरज नाही पडत. तर असं जे श्रद्धास्थान माझं आई वडील आहेत त्यांच्याच बद्दल मला असं वाटतं की हे बोलणं आवश्यक आहे. वेदामध्ये श्रुती स्मृती जसे आहेत त्यामध्ये श्रुती वेदाची सुरुवातच असे करते की मात्र देवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. देवतुल्य अशा मातेला माझा नमस्कार असो, देवतुल्य अशा माझ्या पितेला माझा नमस्कार असो, देवतुल्य अशा माझ्या गुरुला माझा नमस्कार असो, वंदन असो. कुठेही बघा आपण ज्ञानोबा तुकाराम म्हणतो, ज्ञानेश्वर माऊलींना आपण माऊली म्हणतो, आईचं स्वरूप त्यांना दिलेलं आहे. आपण तुकोबा म्हणतो, तो माझा बाप आहे. ज्ञानोबा माझा बाप आहे, तुकाई माझी आई. हे जे आहेत ना संतांच्या मध्ये असं तुम्हाला आईचं आणि बापाचं दोघांचं प्रेम मिळत असतं. तशा प्रकारे गुरुच्या ठिकाणी ह्या दोन्ही गोष्टी निश्चितच असतात असं मला वाटतं. त्यामुळे म्हणतं की हे जे सगळे तीर्थ जे आहेत ते आई वडिलांच्या चरणी आलेले आहेत आणि त्याच्यासाठी तुमच्या म्हणतो लिंब लोणं किंवा आपल्या अंगाची कुरवंडी करून आपण त्यांच्या समोर नतमस्तक व्हावं अशा पद्धतीचं त्यांचा साधारण ते आहे. कितीतरी अशी प्रमाण देता येतात तुम्हालाही माहिती आहे. कारण तुम्ही कीर्तन करायचा तिथं 2 कीर्तन करायचं. आता पप्पा आहे ही सगळी मंडळी वर्षानुवर्ष याच्यामध्ये आहे. मी ज्यावेळेस काकांच्यावर पुस्तक लिहिण्याचं काम चालू होतं त्यावेळेस मला एक बाबा महाराज सातारकरांनी कीर्तन लिहिलं होतं, कीर्तन केलं होतं. त्याचा अभंग होता जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सदावा. आणि त्या याच्यावर हे पुस्तक जे आहे ते त्याचं नाव पुस्तकाला ते दिलं. ते करताना मला लक्षात आलं की आपण हे जे करतोय तर त्याला समर्पक अशा कुठल्या गोष्टी आहेत काकांच्या चरित्राशी. तर एक अभंग मला सापडलं, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवा प्रती हेच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या. सुखवे अनेकांच्या सुखे दुखवे अनेकांच्या दुःखे निश्चयाचे बळ तुका म्हणे हेचे बळ. त्याच्यामध्ये काय सांगितलं बघा की विष्णूची पूजा म्हणजे असं तुम्हाला दररोज तिथं जाऊन सगळे कर्मकांड करायची गरज आहे. स्वामी काज म्हणजे तुमचा जो मालक असेल, तुम्ही एखाद्याचा नोकर असाल, मी समजा मी MSCBत नोकरी करतो, माझा मालक माझी कंपनी, तर मी त्याचं जे काम आहे चाकरी आहे ती प्रामाणिकपणे केली पाहिजे. गुरुभक्ती, गुरुची भक्ती केली पाहिजे. पितृवचन की त्याचं वचन पाळलं पाहिजे. आणि सेवापती पत्नीनं पतीची सेवा केली पाहिजे. मग ह्याच्या व्यतिरिक्त वेगळं करायची गरज नाही. तुम्ही जर हे करत असला तर तुम्हाला विष्णूची वेगळी पूजा करायची गरज नाही. त्याला सगळंच ते पत्र फूल पत्र पुष्पम फलंतो एवढी भक्ती अप्रेक्षित ह्या सगळ्या गोष्टी करायची गरज नाही. जरी सांगितलं असलं तरी मला असं वाटतं की ह्या सफिशियंट आहेत, ह्या पुरेशा आहेत. तुकाराम महाराज तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूप आहे. त्याला पुन्हा आणखी काय पाहिजे म्हणजे काय होतं तुम्हाला सांगतो. म्हणजे मागच्याच साधारणतः 2 महिन्यापूर्वी एक घटना घडली होती परभणीमध्ये. परभणीमध्ये तिथले कुठले तरी डॉक्टर होते, बालरोग तज्ञ होते, MD डॉक्टर होते.
आणि त्यांची मुलगी मुलगा ही अमेरिकेत स्थायिक होते. मुलाचं लग्न झालं तर त्याचं सुनबाई अमेरिकेत होते, मुलगीही अमेरिकेत होती. उच्च विद्याभूषित असल्यामुळे तिथं डॉक्टर होते दोघे, हेही डॉक्टर होते. दुर्दैवाने त्यांची पत्नी त्यांच्या अगोदर गेली आणि त्यांना वृद्धाश्रमामध्ये राहायचा प्रसंग झाला. तुम्ही सगळ्यांनी पेपरला वाचलं, व्हॉट्सअपवर ही बातमी करत होते. जरा तुमचा फोन बंद ठेवला तर कृपया बरं राहील. काय होतं, डिस्टर्ब होऊन जातं ती लिंक. तर असं झालं की दुर्दैवानं काय झालं की त्यांच्या वयामानानं त्यांच्या वृद्धाश्रमामध्येच मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर त्यांचं जे पत्ता होता, त्यांच्या मुलांचे जे पत्ते होते, त्यांनी फोन केला त्या वृद्धाश्रमाच्या मालकांनी किंवा असे आहे डॉक्टर तर्क प्रकाश काहीतरी नाव होतं आणि त्यांचं देहावसन झालेलं आहे. तर त्यांची जी अंत्यसंस्कार आहे ते करायचे. काय करायचं, पहिल्यांदा मुलाला फोन केला त्यांनी. तर मुलाने सांगितलं की आता मला एवढ्या लांबून येणं शक्य नाही, मला थोडा वेळ नाही, मी येऊ शकणार नाही, मी उरकून घेणार. त्यांना धक्का बसला. असं म्हटलं तरी मुलगी जी आहे ती मुलगी मुलापेक्षा जास्त प्रेम करते, तिलाच शेवटी फार माया असते, प्रेम असतं, मेहनत असते. तर तिलाही फोन केला त्याने. ती म्हणजे की मीही येऊ शकणार नाही. आणि दुर्दैवानं ज्या डॉक्टरांनी, ज्या वडिलांनी त्या मुलांना शिक्षण दिलं, उच्च विद्याभूषित केलं, त्यांना ते संस्कार करून त्यांचं भलं व्हावं याच्यासाठी परदेशात पाठवलं, त्यांचं त्यांनी भलं करून घेतलं, परंतु आयुष्याच्या अखेरच्या वेळेस ते तिथं राहू शकले नाही. याच्यापेक्षा आणखी दुर्दैव काय असू शकतं. तुम्ही मुलांना ज्यावेळेस संस्कार देता, याच्यामध्ये देत असताना कुणालाही वाटणार आहे बघा, म्हणजे जनावर जर असतं त्याला पाणी पाण्याचं वाटतं, तो मरता क्षणी कोणतरी पाणी पाजवत. आणि अशी अपेक्षा असते आपल्याला हिंदू धर्मामध्ये संस्कार आहेत, तो मरताना मुलांनी पाणी पाजवत. दुर्दैवाने त्या गोष्टी घडू शकल्या नाही. इतकी वाईट परिस्थिती आहे. जग बदलत चाललेलं आहे. पुण्यामध्ये वस्तुस्थिती सांगतो. माझे एक मित्र आहेत मनोहर कोलते नावाचे, नाव घेऊन का सांगतो की ती व्यक्ती समाज म्हणजे आमच्या महावितरणमधलाच कर्मचारी आहे, परंतु अशी जी कुटुंब आहेत की जिथं आता जसं IT क्षेत्रामध्ये, संगणकीय क्षेत्रामध्ये नवरा-बायको काम करतात, आठवड्यात कधीतरी त्यांची भेट होते, वस्तुस्थिती तशाच प्रकारे जे मंडळी ज्यांची मुलं मुली परदेशात आहेत ते लगेच येत नाही. 6 महिने, 1 वर्ष, कधी 2-2 वर्ष येत नाहीत. मग यांची आई वडील जे आहेत ते साहजिक वृद्ध असतात. त्यांची एवढी मोठी प्रॉपर्टी असली, बंगला असला, मोठी सगळी असतात, त्यांची अवस्था अशी असते की थकलेली असतात. त्याला बाहेर जायचं म्हटलं तरी शक्य नसतं. आणि अशा अवस्थेमध्ये बऱ्याच वेळा मुंबईसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी असे जे नोकर असतील, कोणीतरी त्यांची जे म्हणतात पार्सल घेऊन येणारे जे मुलं असतात, त्यांचे बऱ्याच वेळा खून झाले किंवा वर्तमानपत्र असतात. अशामुळे ते भेदरलेले बिचारे आई वडील त्या फ्लॅटमध्ये किंवा त्या बंगल्यामध्ये राहत असतात. आणि अशा लोकांचं दुःख जे आहे ते काय असतं की त्यांना हवंच असतं की आपली मुलासारखं कोणतरी असावं, आपली मुलं असावेत, आपले नातू असावेत, आपल्या मुलांचे मित्र असावेत, कोणतरी यावं. ही भूक, ही मानसिक भूक भागवण्यासाठी ही जी मंडळी आहेत, म्हणजे त्यांनी ग्रुप तयार केला. ही मंडळी काय करतात, प्रत्येक आठवड्याला शनिवारी रविवारी ज्यावेळेस शक्य असतं त्यावेळेस जातात. मग त्यांच्याबरोबर त्यांना त्यांच्यासाठी डबा घेऊन जातात घरून, त्यांच्यावर जेवतात, त्यांच्याशी गप्पा मारतात, त्यांच्या मनाची जी भूक असते ते भागवतात आणि निघून येतात. तर अशी अवस्था आहे की असं म्हटलं, मलाही बऱ्याच वेळा म्हणतात. आता मी ज्यावेळेस काकांच्यावर पुस्तक लिहिलं, काकांच्यावर पुस्तक लिहिल्यानंतर मला त्या पुस्तकाच्या बऱ्याच प्रतिक्रिया आल्या की तुम्ही त्याच्यामध्ये नानीवर अन्याय केला. तुम्ही सगळीच नानीला काकाला ओळखता, पण मला त्यात असं सांगितलं गेलं की तुम्ही नानीवर अन्याय केला, म्हणजे त्याच्याबद्दल काहीच लिहिलं नाही. अर्थात ते चरित्र नायक तेच होते, त्यामुळे त्यांच्याबद्दल लिहिलं होतं, नानीबद्दल कमी लिहिलं होतं. परंतु काही पत्रकारांनी, एक स्त्री पत्रकार होते, तिने सांगितलं की म्हणजे ज्या काकांना नानीने सोसलं तिच्याबद्दल तुम्ही लिहिणं आवश्यक आहे म्हणून. आणि दुर्दैवानं काकाच्या नंतर नानी गेली आणि त्यावेळेस तो विचार आला. म्हणजे आता दोन्ही बहिणी आहेत इथं, आठवणी सगळ्या, कसं माझ्यापाशी सगळ्या आठवणी असतात असंही नाही. काही आठवणी त्यांच्याकडून घेतल्या, काही मला ज्या आठवत होत्या की कसं असतं की असं म्हटलं जातं की गरिबीमध्ये मुलं लवकर मोठी होतात. मोठी होतात म्हणजे वयानं नाही मोठी होत, तर त्यांची मानसिक अवस्था मॅच्युअर होते आणि परिपक्व बनतात, त्यांना जबाबदारीची जाणीव लवकर येते. बघा की मी माझं मोठे पण नाही, पण मी जसा
मॅच्युअर लवकर होतं. तसं माझी मुलं लवकर मॅच्युअर होतील असं नाही, किंवा जी शिकलेली असतात, किंवा ही ही एक वेदना आहे, जे सुशिक्षित समाज त्यांची वेदना आहे की ह्या सगळ्या गोष्टी आता हळूहळू बदलत चालल्या. त्या मुलांच्यावर हळूहळू एक चांगले संस्कार होतात. हे जे आहे ती शहरामध्ये तसे संस्कार होत नाहीत. काय होतं की बऱ्याच वेळा अशा गोष्टीला अंधश्रद्धा, टाळकुटे म्हणतील, वारकऱ्याला काय काय म्हणत असतात लोक, पण याच्यामध्ये सत्व सापडणार. तुम्हाला जर हिरा आहे त्याच्यात हिराच कळला नसेल तर तुम्हाला म्हणजे ओळखता नाही तर तुम्हाला काचेच तुकडाच वाटणार आहे. अशी परिस्थिती आहे की म्हणून म्हणतात की तुकाराम महाराज, तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे, किंवा माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. तुम्हाला याची गोष्ट माहिती आहे बघा, गणपती आणि कार्तिकेयची ज्यावेळेस सांगितलं होतं की पृथ्वीला प्रदक्षिणा करायची, आणि पृथ्वीला प्रदक्षिणा घालायला सांगितली. त्यावेळेस गणपतीने काय केलं की फक्त त्याच्या भोवती, त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घातली, आणि कार्तिकेय फिरत बसला, पण तो त्याच्या अगोदर त्यांना ते पुण्य मिळवलं असं सांगितलं होतं. आपल्याकडं आई वडिलांचं जे म्हणतात सेवा आहे त्याच्या संदर्भात पुंडलिकाची कथा सगळ्यांना माहिती आहे. आपण बघा प्रत्येक भजनामध्ये सुरुवात करतो पुंडलिकावर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम म्हणत असतो. मग हा पुंडलिक जो आहे तो पुंडलिकाचं नाव आपल्याला का घ्यावं लागतं याची सगळ्यांना कथा माहिती आहे, पण तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, मुलं आहेत काही महिने आहेत. तो पुंडलिक जो आहे तो एक ब्राह्मणाचा मुलगा, त्याच्यावर त्यांनी त्यांच्या मुंज केली, त्याच्यावर संस्कार केले, मोठा झाला, त्याचं लग्न केलं, आणि लग्न केल्यानंतर त्याचा संसार सुरू झाला. साहजिकच असतं की काय होतं की निश्चित थोडेसे परिणाम लग्नाचे आहेत की साहजिक नैसर्गिक असतं की त्यांनी त्याच्या बायकोवर प्रेम करणं, बायकोने त्याच्यावर प्रेम करणं, ह्या सगळ्या गोष्टी साहजिक हे नैसर्गिक आहे. त्यामुळे मग यांची इच्छा होती की बाबा मला काशीला जायचं आहे, आईवडिलांना काशीला घेऊन जायचं, बायको मलाही यायचं काशीला. तर मग हे सगळे मुलं जात असतात. जात असताना काय होतं की आता ही मुलं तरुण त्याच्यामुळे थोडंसं वेगानं चालत असतं, आणि ही मागं पडतं. म्हातारे असल्यामुळे साहजिक आहे तेवढा उरत होत नाही, आणि मग यांना चिडचिड होती मुलाची, पुंडलिकाची, लवकर चला म्हणून. त्यांना चालणं होत नाही. बायको म्हणते माझे पाय दुखतात. त्याचं लाडाने बायकोचे ती पाय दुखतात, तिचे पाय चोपणे म्हणा, किंवा मग पुन्हा पुढे दुसऱ्या दिवशी प्रवास करताना खांद्यावर घेऊन तिला चालत असतात. वडील आई म्हातारी तिच्या मागे धडपड चालत असतात. ती लवकर चालत नव्हते. काय करतो मग गळ्यामध्ये त्याच्या दोर बांधतो, आणि ते ओढत किंवा हेलपाटत त्यांना घेऊन जात असतो. असा त्यांचा प्रवास चालू असताना त्यांचा जो मुक्काम आहे तो पंढरपुरामध्ये लोहदंड तीर्थ आहे तिथं पडतो, आणि तिथं ज्यावेळेस मुक्काम असतो त्यावेळेस पुंडलिकाला जाग येते रात्रीच्या 12च्या दरम्यान, आणि त्यावेळेस तो पाहतो एक दृश्य की जे कुकुट स्वामीच्या आश्रमामध्ये 7 स्त्रिया अशा उंबळवान स्वरूप, घाणेर स्वरूप, केस विस्कटलेली, अस्ताव्यस्त अशा पद्धतीनं त्या आश्रमात जात असतात. तर आश्चर्य वाटते, रात्रीच्या 12 वाजता स्त्रिया कशाला जातो? तो जागाच राहतो, तो झोपत नाही. आणि त्यानंतर पहाटे पहाटे लक्षात येतं ते की त्याच स्त्रिया असतात, त्या अत्यंत सुंदर, ओजस्वी, तेजस्वी रूपाने त्या बाहेर येत असतात. त्यांना प्रश्न पडतोय असं कसं काय झालं, असं काय झालं एकदम अचानक एवढ्या उंबळवाण्या स्त्रिया सुंदर होऊन आल्या, काय असं जादू झाली? मग त्यातल्या एका स्त्रीला विचारतो की हे कसं काय घडलं म्हणतो. तर त्या स्त्रिया ज्या असतात 7 नद्या, 7 नद्या असतात, ह्या 7 नद्या तिथं प्रत्येक वर्षी जे मानवानं किंवा जे त्या नदीमध्ये, पवित्र नदीमध्ये स्नान करून जे पाप धुण्याचं म्हणतात ना, की पाप धुण्याचं काम ह्या पवित्र नद्या करत असतात. ह्या नद्यामध्ये वर्षभर आंघोळ करणे, त्याचं जे काय आपले अंग धुणे, आणि अशा मलिन होऊन त्यांचं जे स्वरूप आहे असं झालं होतं. त्यातली एक नदी म्हणते, एक स्त्री म्हणते की तू पापी आहेस, तुला हा विचारायचा अधिकार नाही. म्हणतो का बरं? जा म्हणतो कुकुट स्वामींनाच विचारा. तर कुकुट स्वामीकडे गेल्यानंतर ते सांगतात की बाबा रे, अशीच लोक जे असतात की पापी, जे आईवडिलांना सांभाळत नाही, जे दुष्कर्म करतात, जे पाप करतात, अशा लोकांच्यामुळे ह्या नद्या अपवित्र होतात, आणि त्या पवित्र होण्यासाठी इथे येतात. तर मी कसं काय पापी म्हणतो. तर त्यांनी सांगतो बाबा तुझ्या आईवडिलांची तू कशी सेवा करतो तुलाच माहिती नाही.
आणि त्यानंतर तो सेवा करायला लागतो. दरम्यान तो दुसरा भाग जो आहे मी सांगत नाही, पण त्यावेळेस इतकी सेवा करायला लागतो की त्याला भान राहत नाही. आईवडिलांची इतकी सेवा करत असतो त्याला भान राहत नाही. आणि ज्यावेळेस त्या सेवेला प्रसन्न होऊन ज्यावेळेस पांडुरंग परमात्मा त्याच्या भेटीला येतात त्यावेळेस त्यांना सांगतो मला वेळ नाही. मग मी कुठं उभं राहतो, तू वीट भिरकावतो आणि त्याच्यावर तो उभा राहतो. म्हणून माणसामधला बदल किती असतो बा, की जो व्यक्ती जो मुलगा सेवा न करता त्याच्या धुंदीत असतो आणि त्याच्यामधला बदल जो आहे की त्याला देवापेक्षा तो श्रेष्ठ ठरतो. म्हणून आपण भजन सुरुवात करताना असेल, शेवट करताना असेल तर पुंडलिकापासूनच आपण सुरुवात करतो. तर हे पुंडलिकाचं मंदिर आहे ते आपण म्हणतो की पुंडलिकाचं आपण जे प्रदक्षिणा घालणे, पुंडलिकाचं तिथं दर्शन घेणे, नामदेवजी पाहिजेचं दर्शन घेणे आणि प्रदक्षिण करून घेणे एवढेच मला वाटतं सगळे संपूर्ण होत असतं. याच पद्धतीचं तुम्हाला श्रावण बाळाचंही उदाहरण घेता येईल. श्रावण बाळ आईवडिलांचा सेवा करणारे आपल्याला पुराणामध्ये आढळतं की श्रावण बाळासारखी सेवा कुठल्याच मुलांना आईवडिलांची केली नाही. आणि कसं असतं बघा की आईवडिलांचं प्रेम जसं आहे तशाच पद्धतीने आईवडिलांचा शाप सुद्धा मुलांना किंवा त्यांचे जे पुत्र पुत्री असतील त्यांना तो भोगावा लागतो. ज्यावेळेस श्रावण बाळ काशीला जात असतात त्यांच्या आईवडिलांना घेऊन, म्हातारे असतात, ते कावड करतो एक मागे एक पुढं. आणि जात असताना ज्या ठिकाणी असंच काय म्हणतात की कोसळून चालत असताना एका ठिकाणी त्यांचा मुक्काम पडतो. रात्रीच्याला ज्या ठिकाणी थांबतात तिथं ते झाडाला कावड अडकतो आणि तो जात असतो. त्यावेळेस जात असताना पाहत होतो आपण कुठंतरी पाणी आहे, ते आईवडिलांना पाणी दिले पाहिजे. मग ते कोणा जसं किंवा गवताला गाठी बांधणे म्हणा किंवा दगडाचे लगूर ठेवणं अशा पद्धतीने रात्रीच्याला तो वाट काढत जात असतो. तो गेल्यानंतर तो पाणी आणण्यासाठी त्याच्यापेक्षा घागर असेल तर तो बुडवत असताना काल रात्री सांगत होतो घागरीमध्ये पाणी आणि हवा एकत्र नाही आणतात. तिथली हवा काढत असताना तो बुडबुड बुडबुड असा आवाज येतो. आणि त्याच वेळेस दशरथ राजा शिकार करत असताना त्याला शिकार मिळत नाही, तो एका झाडावर थांबलेला असतो. ज्यावेळेस घागर बुडबुड बुड आवाज करते त्यावेळेस त्याला लक्षात येतं की कोणीतरी कुठला तरी प्राणी आपली शिकार जी आहे ती तिथं आलेली आहे आणि तिची शिकार केली पाहिजे. तो अचूकपणे वेध घेतो आणि त्या श्रावण बाळाच्या हृदयामध्ये त्याचा बाण बसतो. तो ओरडतो आई. हा लक्षात येतं बापरे काहीतरी आपल्या मनुष्य हत्या झाली. आणि त्यावेळेस तो पळत जातो तिथं आणि त्याला लक्षात येतं की आपला खरोखरच बाण जो लागलाय तो मनुष्य प्राण्याला लागला. त्याला विचारतो कोण तो? तुम्ही श्रावण. मग तो आता तो वाचू शकत नाही तर मग तो एवढं काम करा की तुम्ही हे जे पाणी आहे ते फक्त माझ्या आईवडिलांना पाणी शिफ्ट होऊन जाणार. त्याचे आईवडील ज्या ठिकाणी असतात त्याची खून सांगतो मी अशा पुन्हा करतो त्याच वाटेने जा आणि त्यांना नाव सांगू नका म्हणतो तुमचं, नाहीतर तळमळलेले आईवडील मला काही बोलू शकते रागवतो. दशरथ राजा पाणी घेऊन जातो. पाणी घेऊन गेल्यानंतर त्यांना आईवडील असतात त्याची वाटच पाहत असतात. त्यांना पावलाची चालू लागते आणि ते म्हणतात की आला का रे श्रावणा? आई म्हणते तू बोलत नाही. मग वडील म्हणतात अरे बाळा का नाहीच बोलतो? तरी दशरथ शांत. मग थोडंसं आवाज उंचावून सांगतात आणि विचारल्यानंतर तो सांगणार तू श्रावण नाहीस म्हणून त्यांना अंदाज येतो. तू श्रावण नाहीस, श्रावण बाळ नाहीस मला. मग त्यावेळेस दशरथ राजाची रुची होती. तो म्हणतो की आता इलाज नाही आपलं सांगावं. मी म्हणतो दशरथ राजा माझ्याकडून असंच पातक घडले, तुमच्या मुलाची माझ्याकडून हत्या झालेली. आणि त्यावेळेस ते त्याला शाप देतात की ज्या पद्धतीनं तू आमच्या मुलापासून तोडलं आहेस तसाच तुला सुद्धा पुत्रवियोग होईल, तुझा सुद्धा असंच तळमळ. आणि त्या पद्धतीने तुम्हाला माहीत असेल की वशिष्ठीने तो पुत्र कामिष्ठी यज्ञ केला, त्यांना मुलं झाली, परंतु त्यांना रामाला वनवासाला जावं लागलं. आणि त्या शेवटच्या क्षणी या सगळ्या गोष्टी त्यांना भोगाव्या लागल्या. त्यांना त्यांचा एक तळतळाट म्हणता येईल किंवा शाप लागला की त्यांना तिची भेट होऊ शकली. अशा पद्धतीच्या ह्या कथा ज्या असतात पुराणामध्ये सांगितल्या जातात. त्याचं कारणच असं असावं की हे संस्कार करणं असं ह्या किती खऱ्या आहेत किती खोट्या आहेत हे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने घ्यायचं. परंतु
यातले जे तत्व आहे, यातलं जे तत्वज्ञान आहे, यातली जी गोष्ट आहे ती संस्कार करणार आहे. कुठलीही गोष्ट मी बऱ्याच वेळा चर्चा करताना म्हणतो की चमत्कारावर विश्वास ठेवण्यापेक्षा त्या संतांनी जे सांगितलंय त्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्याच्यातलं तत्वज्ञान फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला कुठलीही गोष्ट करत असताना आपण काय करतो, कुठलीही गोष्ट करताना आपल्या संसारामध्ये असेल, आपल्या कर्तृत्व करताना असेल, तर आपण 3 गोष्टी आपल्याला विचारल्या पाहिजे. आपण काय करतो, आपण कशासाठी करतो आणि त्याचा परिणाम काय होतो. त्यावेळेस आपण योग्य मुलांना तुमच्यासाठी स्पेशली कुठलीही गोष्ट करत असताना आपण काय करतो हे स्वतःला विचारायचं, आपण कशासाठी करतो आणि त्याचा परिणाम काय होतो. या तिन्ही गोष्टीला जर सकारात्मक ज्यावेळेस उत्तर मिळतील त्यावेळेस असं समजायचं की ही गोष्ट योग्य आहे. संत सावतामाळी म्हणतात बघा, संत सावतामाळींना विठ्ठल कशात दिसला तर कशामध्ये त्याच्या त्या जो संस्कार होता, त्यांचं जे भाजीपाला करत होते, कांदा मुळा भाजी एवढी मिठाई माझी. म्हणजे हे संतांनी काय असं प्रत्येक ठिकाणी तिथं जाऊनच त्या सगळ्या सेवा, पण ते इतके तल्लीन झाले होते. हे सगळं त्यांचं जे कर्तृत्व आहे किंवा त्यांचं जे काम आहे 12 बोल तर ते करत असताना त्यांना त्याच्यातच विठ्ठल दिसायला आणि इतके तन्मय झाले होते, त्यांच्या ज्या ह्याच्याशी तादात्म्य पावले होते. तर त्यांचंही तेच म्हणणं आहे की धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. ज्याने तो त्रैलोक्याचा दाता साठवला त्याची धन्य ती माता आणि धन्य तो पिता. प्रत्येक संतांनी आई वडिलांच्या बद्दल सांगितलं बघा. तुकाराम माझ्या वडिलांची मिराशिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, तो पंढरीची वाई आहे माझी, पंढरीची वारी आहे. कुठल्याही आई वडिलांना वाटतं की आपल्या मुलाच्यावर चांगले संस्कार झाले पाहिजे, तो मोठा झाला पाहिजे, त्याला काहीतरी नोकरी. आता आपला जर समजा परमार्थावर प्रपंच चालला पाहिजे, आपण एकदमच देव होऊ शकत नाही किंवा संत होऊ शकत नाही. ज्या पद्धतीने आपण जे करतो, ज्या शक्य आहेत त्या गोष्टी करत असताना आपलं वाटतं. म्हणून बघा, संतांनी दोन्ही गोष्टीचं वर्णन केलंय की मुलांच्या बद्दलही सांगितले आणि वडिलांच्या बद्दलही सांगितले. पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोके झेंडा, आणि त्याच पद्धतीनं जशी ऐसा बाप व्हावा त्याचा वंशमुक्तीच व्हावा. बघा, दोन्ही किती सुंदर अशा गोष्टी सांगितलेल्या. हे ज्यावेळेस आपण विचार करत असतो की अशी मुलं किंवा असा बाप मिळण्यासाठी काय करावं लागतं बाबा, हे का पुण्य करून होतं का पुण्य असल्यामुळे हे होतं, पुरी गोष्ट आहे. कदाचित असं आपण जर पुनर्जन्मावर विश्वास ठेवायचा म्हटलं किंवा आहे असं म्हटलं तर कदाचित मागच्या जन्माचं पुण्य आताच्या जन्मात किंवा आताच्या जन्माचं पुण्य पुढच्या जन्मात. उलट मला असं म्हणायचं की अशी गरज नाही पुनर्जन्माचं किंवा मागच्या जन्माचं पुण्याचं पापाची ही करणार. तर मला असं वाटतं याच जन्मामध्ये तुम्हाला जे पुण्य केले तुम्हाला भोगायचं, याच जन्मात तुम्ही जे पाप केले ते भोगायचं. इथला जो तराजू आहे ना, जी आंधळी न्याय देतो तसाच देवाचा तराजू आहे. तुम्ही भरपूर पुण्य केलं आणि पाप केले कमी म्हणून तुमचं पाप नष्ट होत नाही, तर पाप ही तुम्हाला भोगायचे. म्हणतात जैसे ज्याचे कर्म जसे फळं देतो, तशा प्रकारे जे आहेत ना की तुम्ही जास्त पुण्य केले आणि पाप कमी केले म्हणून पाप तुमचं नष्ट होत नाही, तर तुम्हाला पापाची फळं भोगायला लागतात आणि पुण्याची फळं भोगायला लागतात. म्हणून असं म्हटलं जातं की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे. याचं उदाहरण सांगतो मी. मला या पुस्तकात मी दिलेले काही लोकांना माहिती नसते, पुस्तक वाचून नसल्यामुळे मी उदाहरण सांगतो. मी बार्शीला शिकायला होतो आणि बार्शीला शिकायला काय 10वी पर्यंत आम्हाला कधी सिनेमा बघायला, नाटक बघायला, तमाशा बघायला बंदीच होती, हे संस्कार करत. पण तो ज्यावेळेस कसं असतं की म्हणतात ना की जरा थोडं बाजूला गेलं की एक सवयी लागतात. संगत गुण जे म्हणतात, संगत गुणामधून जसं चांगलं होतं तसं वाईट होतं. त्याच्या संगतीमध्ये राहतो त्या पद्धतीनं त्याच्यावर ते संस्कार होत असतात. आणि बार्शीला गेल्यानंतर शिकायला गेल्यानंतर 11वीला होतो. वय असंच असतं की थोडंसं कळत नाही चांगलं काय वाईट काय. जिकडं वारा फिरतो तिकडं फिरत राहतो. मनात सुप्त इच्छा असतात आणि त्या सुप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यावेळेस मन धावत असतं. मनातली सुप्त इच्छा आपण पिक्चर बघितला नाही, फिल्म बघितली नाही, मूवी बघितली नाही, आपण बघितली पाहिजे. गणपतीच्या काळामध्ये रेल्वे स्टेशनवर असे फुकट चित्र छोटे स्क्रीन लावून असे लावले असेल. मग त्यावेळेस सुशीला नावाचा चित्रपट पाहिल्यानंतर म्हटलं चांगलं बरं गाणी आहे, करमणूक आहे सगळं, आणि ती सवय लागली. सवय लागल्यानंतर काय असतं की असं सुट्टीच्या दिवशी आम्ही आपलं काकाचे तो 5 रुपये 10 रुपये त्यावेळी त्यातला छोटासा जो 50 पैसे 40 पैसे तिकीट असं पिक्चरला जायचं. ती दिवशी आपल्यातली भास्कर चौथ आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. भास्कर चौथ तो शेळ्याकडे असायचा. तो बार्शीला आला होता. म्हणजे काय
विकायची असेल शेळी किंवा आणायची असेल तर त्यावेळेस मग काकाने सांगितलं जरा मुलांना भेटून ये. मग आला तिथं माझ्या हॉस्टेलला राहत होतो आणि तो आल्यानंतर बघितलं तर मी नव्हतो. मी मूवीला गेलो असतो पिक्चरला गेलो आणि त्यावेळेस आल्यानंतर विचारलं काकाने कुठं भेटला का मुलाला तुला? नाही भेटला काका, तो कुठं पिक्चरला गेलो होतो, पोराला सांगितलं होतं का पार्टनरला सांगितलं. मग काकाने पत्र लिहिलं, काय लगेच फोनची व्यवस्था तर नव्हती. काकाने पत्र लिहिलं की बाबा असं असं आहे, मला तर वाटत नाही म्हणे, परंतु ते असं असं म्हणत होता की तू पिक्चरला गेला होतास. मग मला दडपण आलं, परंतु आता कसं खरं तरी कसं बोलायचं किंवा म्हणजे हे जाणतायचं कसं पद्धतीनं त्याला कन्वर्ट करायचं. मग मी त्यांना एक पत्र लिहिलं, त्याचं उत्तर म्हणून की तुम्हाला दुसऱ्यावर विश्वास आहे पण आपल्या पोरावर विश्वास नाही. मी असं केलं असं तुम्हाला कसं वाटलं बघा. म्हणजे त्यावेळेस कसं डोकं चालतं ते, म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल म्हणतात अशा प्रकारचा तो मी कृत्य केलं. आणि त्यानंतर जे काकाचं पत्र आलं त्यांनी माझे डोळे उघडले. त्याच्यानंतर काकाने काय लिहिलं माहिती आहे का? नाही नाही बरोबर आहे, माझीच चूक झाली म्हणे. त्यांनी जर रागावले असते ना मला त्यावेळेस तर मी कदाचित सुधारलो नसतो. पण त्यांनी ज्या पद्धतीनं मला सांगितलं, त्यांनी पत्रात लिहिलं की ही माझी चूक झाली म्हणे, कारण मी तुला ओळखलं नाही. मला निश्चित माहिती आहे म्हणे की माझा मुलगा असा नाही म्हणे, कारण तुकाराम महाराज सांगतात ना की शुद्धीची जास्त आणि आयुष्यात त्यानंतर मी काकाशी खोटं बोलू नाही. मी सर्रास खोटं बोलत नाही, 95% खोटं बोलत नाही, 5% बोलत असेल, परंतु त्यानंतर काकांशी माझ्याशी कधीच खोटं बोललो नाही. हे जे संतांची वचन आहेत किंवा ज्या व्यक्तीकडून आई वडिलांकडून गुरुंच्याकडून एक एक जो आपला शब्द असतो, एक एक जे वाक्य असतं ते आपलं जीवन बदलत असतं. आणि तशा पद्धतीने काकाने एका शब्दामध्ये एका पत्रामध्ये माझं आयुष्य बदललं. कदाचित 13 वर्ष मी सुधारलो नसतो. म्हणून म्हटलं की त्यांनी तेवढंच सांगितलं, मला त्याचा जो अर्थ घ्यायचा होता तो घेतला. आणि की त्यांचं जर बीज सुद्धा असेल तर थोडे रस्ता गोमतीच लागली पाहिजे. त्याची चूक असते तर मी कदाचित असा निश्चितच निघालो. म्हणून आपण जे म्हणतो की तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित वाणू वर्णी, म्हणजे इथं जे आहे ते संतांना मायबाप म्हटलेलं आहे. म्हणजे जसं ज्या पद्धतीने बघा की देव ते संत, संत ते देव, तशा प्रकारे मला नाही वाटत का संतांमध्ये आणि आई वडिलांच्या मध्ये सुद्धा फरक आहे. तुम्ही कशा पद्धतीने त्यांच्याकडे करता, तुम्ही कशा पद्धतीने त्यांची सेवा करता हे फार महत्वाचं मला वाटतं. बऱ्याच वेळा काय होतं की आपण काय असतं की ते वयाचे एक टप्पे असतात बघा. आपण असं म्हटलं की 3 टप्प्यामध्ये आपण समजा एक नोकरी करायचं, आपण जर 3 टप्प्यामध्ये त्याचं जर विभागणी केली तर पहिला टप्पा असतो की 25 वर्षापर्यंतचा, तोपर्यंत मुलांचं वाढणं, शिक्षण,